भारताबाहेरनं लोक येऊन ज्ञानेश्वरीवरती रिसर्च करतात, तुकोबारायांच्या अभंगांवरती रिसर्च करतात, हिंदू धर्मावरती रिसर्च करतात. तर आपलीच लोक अशी कशी वागायला लागली? तर शेर शिवराज नावाचा चित्रपट आहे, त्यात एक गाणं आहे, आम्ही वीर झुंजा. तुकोबारायांचा अभंग आहे, तो सैनिकांसाठी अभंग लिहिलेला आहे. सैनिकांसाठी अभंग लिहिणारे तुकोबाराय हे विठ्ठलाशी एकरूप कसं होतं येईल हेही सांगतात. याचा अर्थ भक्ती आणि शक्तीचा किती जवळचा संबंध आहे ते बघ. की वी ट्राय टू इम्प्रेस द वर्ल्ड, वी डोंट ट्राय टू इम्प्रेस आवर सेल्व्स. हे केलं पाहिजे. 26व्या वर्षी सुद्धा महाराजांनी जे डिसिजन्स घेतले असतील किंवा 36व्या वर्षी घेतले असतील ते आपण घेतले का? आपण मोठे नाही होऊ शकत त्यांच्या इतके, पण हे का वाचायचं? काल का परवाच मी कुठला तरी ऍक्टर मुलगा आहे, वय वर्ष 25, त्यांनी आत्महत्या केली असं ऐकलं. ह्याच्यापासून इतकं स्वस्त नाही झालेलं आपल्याला आयुष्य. काहीतरी करण्यासाठी दिलंय त्या देवाने. आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. आपण गप्पा मारणार आहोत अजय पुरकर सरांशी आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या पात्राबाबतीत आणि त्यांचा अभंग तुकारामाचा प्रवास कसा होता. आपलं मराठीवर खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. सर्वप्रथम आम्हाला सांगा, कशी ही फिल्म तुमच्यापर्यंत, म्हणजे बट ऑब्व्हियस अष्टकांमध्ये काम करताना तेव्हा झालं असेल, पण काय स्टार्ट कशी झाली? अष्टकातले चित्रपट आम्ही करतच आहोत आणि अष्टक पूर्ण होईलच लवकर. परंतु आम्ही टीम म्हणून असं सगळेजण विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट निर्माण करणं म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना शक्तीचा संस्कार देणं. परंतु शक्ती बरोबर भक्तीचा सुद्धा संस्कार देणं हे फार गरजेचं आहे. कारण की जर शक्तीला भक्तीचं अधिष्ठान नसेल तर ती शक्ती चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या मार्गाने वापरली जाऊ शकते. खरं. आणि म्हणून संतपट करण्याची एक डोक्यात कल्पना आली आणि म्हणून त्यातनंच जन्म झाला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा आणि अभंग तुकाराम. विठ्ठल लांजेकर हा माझा खूप जवळचा आणि खूप वर्षांपासूनचा मित्र आणि त्याच्या चित्रपटाचा भाग जवळजवळ प्रत्येक चित्रकृतीचा भाग मी आहे आणि त्याचा प्रवास मी फर्जनपासून किंवा त्याच्याही आधीपासून आम्ही मित्र असल्यामुळे तो बघत आलेलो आहे. पण त्याच्या चित्रपटापासून मी अधिक जवळनं तो बघितला आणि त्यामुळे हा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की या चित्रपटामध्ये तुझी मंबाजी शास्त्रींची भूमिका असेल. मंबाजी शास्त्री हे तसं खलनायकी पात्र आहे या चित्रपटामध्ये. पण एकूण चित्रपट करायचं कारण हे 2025 मध्ये हा चित्रपट का हे जास्त महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. कारण की आता जसं म्हटलं तसं की शक्तीचा संस्कार जसा होतो आहे तसाच भक्तीचाही संस्कार येणाऱ्या पिढीवरती घडला पाहिजे. आत्ताची पिढी जर सातत्याने नैराश्याच्या गर्तेत असेल किंवा आता काल का परवाच मी कुठला तरी ऍक्टर मुलगा आहे, वय वर्ष 25, त्यांनी आत्महत्या केली असं ऐकलं. ह्याच्यापासून इतकं स्वस्त नाही झालेलं आपल्याला आयुष्य. काहीतरी करण्यासाठी दिलंय त्या देवाने आपल्याला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार तरुण पिढीने करावा आणि पुन्हा एकदा या संत साहित्याकडे वळावं. बाहेरनं म्हणजे फॉरेन मधनं लोक येऊन, भारताबाहेरनं लोक येऊन ज्ञानेश्वरीवरती रिसर्च करतात, तुकोबारायांच्या अभंगांवरती रिसर्च करतात, हिंदू धर्मावरती रिसर्च करतात. तर आपलीच लोक अशी कशी वागायला लागली? हा प्रश्न प्रत्येकाला पडायला पाहिजे ना. त्यामुळे ह्या पिढीने पुन्हा एकदा कुठेतरी शांत होणं, कुठेतरी आतमध्ये डोकावणं, कुठेतरी प्रामाणिक असणं स्वतःशी. आज बऱ्याच वेळा असं होतं की वी ट्राय टू इम्प्रेस द वर्ल्ड, वी डोंट ट्राय टू इम्प्रेस आवर सेल्व्स. हे केलं पाहिजे. स्वतःला स्वतःची शाबासकी. आपण दुसऱ्यांकडनं व्हॅलिडेशन मागतोच कशाला? गरज काय? प्रत्येक माणसाला कळलेलं असतं आपण बरोबर का चुकत, असं माझं प्रामाणिक आहे. बाकी सगळं खोटं असतं. नाही मी अप्रतिम हे केलेलं आहे, डिसिजन घेतलाय वगैरे, असं नसतं. आपण बहुतेक वेळा बरोबर मी हे केलंय ना, मग दुसरा काहीतरी सांगणार नाही पण तू असं थोडं करायला पाहिजे. म्हणजे तुला त्याचं मत का महत्वाचं आहे? तुला तुझं मत महत्वाचं नाही का? तुकोबाराय हे इतके परखड होते की मला जे म्हणायचंय ते मी म्हटलेलं आहे आणि याच्यात मी एका काडीचा बदल करणार नाही. हे इतक्या परखडपणे सांगण्याची ताकद तुकोबारायांच्या अभंगांमध्ये आहे आणि कालातीत आहेत. आजही त्या सगळे रेफरन्सेस, आजही ते सगळे अभंग तसेच्या तसे लागू होतात आणि अभंगांच्या गाथा
हा 100% तरुण पिढी त्याच्याकडे फिरकलेली नाहीये. त्यामधले काही कारण आहेत त्याच्याबद्दल आपण नको बोलायला, मधल्या काही वर्षात जे झालं ते. पण जर तू त्याचं बायफर्केशन बघितलंस ना त्या अभंगांचं, तर चित्रपटामध्ये सुद्धा फार सुंदर पद्धतीने ते सांगितलेले आहेत की कुठल्या कुठल्या वेळेत. आता तू शिवराज अष्टकातले चित्रपट फॉलो करत असशील तर शेर शिवराज नावाचा जो चित्रपट आहे त्यात एक गाणं आहे, आम्ही वीर झुंजार. हे कोणी लिहिलंय? तुकोबारायांचा अभंग आहे तो. सैनिकांसाठी अभंग लिहिलेला आहे. सैनिकांसाठी अभंग लिहिणारे तुकोबाराय हे विठ्ठलाशी एकरूप कसं होतं येईल हेही सांगतात. याचा अर्थ भक्ती आणि शक्तीचा किती जवळचा संबंध आहे ते बघ. म्हणून आज अभंग तुकाराम सारखे चित्रपट करायची गरज आहे की हे लोकांनी आणि एस्पेशली तरुण पिढीने पाहिलं पाहिजे. बघा ना त्यातनं काय मिळतंय का. आमचं म्हणणंच नाहीये की हे सगळं तुम्ही अंगीकरा आणि उद्यापासून विरक्त व्हा. तुकोबारायांनी कधी ते सांगितलेलं नाही. सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही विठ्ठल हरिनाम करू शकता, विठ्ठलाचा जप करू शकता, विठ्ठलाला पाशी लीन होऊ शकता त्याच्या चरणांची. वेगळं वेळ काढायची गरज नसते. मला तर कधी कधी पर्सनली असं वाटतं की एखादा माणूस आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव हे विठ्ठल आणि रखुमाई मुद्दामून ठेवत असतील की नकळतपणे त्यांची नावं निघून जातात. अरे विठ्ठला जरा इकडे, नामघोष होऊन जातो. रुक्मिणी ऐकलंस का? नाहीतर आपण का देवाचं नाव गणपती बाप्पा मला वाचव रे बाबा हे मुद्दामून केलं जातं ना जेव्हा आपण त्याच्या गरज पडते. करेक्ट, जेव्हा त्याच्या देवळात जातो तेव्हा. मला असं पर्सनली वाटतं कधी कधी की नावच कदाचित अशी ठेवली असतील की ती मुखात येतातच आई वडिलांच्या, खरं. आणि त्या निमित्ताने नामस्मरण होत जातं. इट ऍड्स अप. येस. 10 वेळा जर तू दिवसातनं जर मुलाचं नाव घेतलंस, मुलीचं नाव घेतलंस, अगं रुक्मिणी ऐकलंस का, तर रुक्मिणीचं नाव घेतलं गेलं. असं 10 वेळा रोज घेतलं गेलं स्मरण म्हणजे 365 दिवसात किती वेळा घेतलं गेलं. हे सगळे नामस्मरण. नामस्मरण बसले ध्यानस्थ जपमाळ ओळख हा त्यातला एक भाग झाला. पण श्रद्धेला जेव्हा तुम्ही अंधश्रद्धा म्हणायला लागता ना तेव्हा प्रॉब्लेम येतो. ते शिकवलं जातं की हे अंधश्रद्धा आहे. अरे अंधश्रद्धा कशी? हा माझा इतिहास आहे, हा माझ्या महाराष्ट्रातला इतिहास आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, याच महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली जन्मली, याच महाराष्ट्रात तुकोबाराय जन्मले, आणि मग तुम्ही त्यांना विसरता? असं नाही चालणार. जो माणूस इतिहास विसरतो त्याला भवितव्यच नसतं काही. म्हणजे आम्ही सुद्धा आता इतक्या त्या महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासात आम्ही करतो ना बऱ्याच वेळा की सिमिलर सिच्युएशन आली असेल ना महाराजांच्या समोर तर महाराज कसे हँडल करतील. राजकारण, समाजकारण इतकं व्यवस्थित डोळसपणे, कुठे अग्रेशन दाखवायचं, कुठे बॅकफुटवर जायचं, इतकं सुंदर आहे ना शिवचरित्र. तुम्ही म्हणजे मी कायम बोलतो तुझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, मी सगळ्या तरुण पिढीला सांगेन की आमचे जवळजवळ आयडॉल असतो पण निनाद काका बेडेकर, त्यांची लेक्चर्स मुद्दामून ऐका. आणि अजिबात तो अत्यंत फोकस्ड महाराजांचे विचार म्हणजे मॅनेजमेंट स्किल्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज असं लेक्चर आहे त्यांचं. म्हणजे ज्या काळात आत्ता हे कॉर्पोरेटमध्ये आले रे, स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स अँड ऑल, हे तेव्हा केलंय महाराजांनी. याचा अर्थ हे काळाचे खूप पुढे होते, लोक द्रष्टे होते. त्यांना जर तुम्ही विसरलात ना तुम्हाला भवितव्य नाही. लिहून घ्या. तुम्ही 10 दिवस 10 वर्ष एका कॅरियरमध्ये असाल, पुढच्या 10 वर्ष दुसऱ्या करिअरमध्ये, ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, तसे वाचाल तुम्ही. एका ध्येयाकडे मला इथे जायचंय ते ठरवूनच तीर सुटावाचा तिकडे सुटायचं, त्याच मार्गाने हालायचं नाही बिलकुल. हे सगळं सांगितलं गेलंय आपल्या एकूण इतिहासामध्ये. ते विसरल्यामुळे आज गडबड होते. आत्ताची तरुण पिढी निराशेकडे जाते वगैरे. तू सांगतो की खरं एवढे अभंग आहेत डे टू डे लाईफ मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय, रिलेट केले जातात. हे तरुण पिढीनी कुठल्या वेळी इम्प्लिमेंट केले पाहिजेत, किंवा म्हणजे असं होतं ना की नाही मी आध्यात्मिक वाला नाहीये. अरे अध्यात्म, बरं झालं तू हा शब्द उच्चारलास. अध्यात्म हे रिटायरमेंट नंतर करायचं काम आहे हेच मुळे विसरलं पाहिजे. अध्यात्म ही कुठल्याही वयात जगण्याची आणि पाळण्याचीच गोष्ट आहे. मी 26 वर्षांचा आहे म्हणजे अध्यात्म मला लागूच होत नाही, इट डझंट अप्लाय टू मी, असं नसतं. तुकोबाराय कधीच 26 वर्षाचे नव्हते का? शिवाजी महाराज कधीच 26 वर्षाचे नव्हते का? माऊलींनी ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी तुला काय अक्कल होती रे आणि मला काय अक्कल होती? विचार करावा.
प्रामाणिकपणे आरच्यासमोर उभं राहून. काय कळत होतं आपल्याला 16व्या वर्षी? काही नाही, खरंच काही. काही नव्हतं कळत. 26व्या वर्षी सुद्धा महाराजांनी जे डिसिजन्स घेतले असतील किंवा 36व्या वर्षी घेतले असतील ते आपण घेतले का? आपण मोठे नाही होऊ शकत त्यांच्या इतके, पण हे का वाचायचं? तर आपण जर त्या सिच्युएशन मध्ये पडलो तर आपल्या डोळ्यासमोर एक वस्तुपाठ आहे महाराजांसारखा, की महाराजांनी याच्या वेळेस ना असं केलं, किंवा अमुक अभंगामध्ये हे ह्या सिच्युएशन बद्दल तुकोबाराय असं म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी हे सांगते. किती गहन ग्रंथ असेल विचार कर. ज्ञानेश्वरी हा 16व्या वर्षी लिहिला गेला, पण आजही अनेक सिनियर सिटीजन्स दर विकेंडला त्या ज्ञानेश्वरीचं पठण करतात, त्याच्यावरची निरूपणं ऐकतात. तरी ती संपलेली नाही बरं का, अजूनही निरूपणं चालूच आहेत. प्रत्येक वेळी वेगळा अर्थ येतो. पण काय म्हणायचं, याला इथे श्रद्धा ठेवावी ना देवावरती. आज देवावरची श्रद्धा उठवायला निघालात तुम्ही, असं नाही होत. या गोष्टींचा सिरियसनेस पाहिजे. जितक्या लवकर तुम्ही अध्यात्म या विषयाशी जोडले जाल तितकं तुमचं आयुष्य सुकर आणि सुंदर होईल, याच्यावरती माझा 100% विश्वास आहे. आता झालं, आमची निम्मी आयुष्य संपली, परंतु येणाऱ्या पिढीला तेच सांगणं की बाबांनो, इथून पुढे जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल ना, तुम्हाला याच्याशिवाय नाही पर्याय. नाही तर मला सांग तुझं पर्याय काय, मी त्यावरती येतो. चल ओके, सोडून द्या, शिवाजी महाराज सोडून द्या, माऊली सोडून द्या, तो तुकोबाराय सोडून, कोणाला फॉलो करा? आता तर नाही की नाही? नाही आहे ना, मला उत्तर सांगा ना. ऑप्शनच नाही. तुमच्याकडे दुसरा चांगला ऑप्शन असेल तर तुम्हाला सांगा. कायम आपल्या परंपरेची हेटाळणी करणं, त्याला कायम कमी लेखणं, आपल्या किती सुंदर आहे देश, पावला पावलावरती अरे तुझ्या चपला बदलतात यार. कोल्हापूरला म्हणलं तर पायताण होते, पुण्यात आलो तर पुणेरी जोडा होतो. बरोबर आहे की नाही? इतका वैविध्यतेने नटलेला जो आपला देश आहे, भाषा, खाण्याची संस्कृती ती बदलते. इतक्या ठिकाणी या सगळ्या जर गोष्टी बदलत असतील तर ह्या देशाला इतकं कमी लेखता तुम्ही? नाही असं होत. आपल्या देशावरती, आपल्या संस्कृतीवरती, आपल्या परंपरेवरती, आपल्या चालीरीतींवरती, आपल्या कर्मकांडांवरती तुमचं प्रेम हवं. प्रेम असलं की होतं सगळं. तुम्ही त्याला असं बाजूलाच काढलं तर काही नाही होत. म्हणून तर धोतर आम्ही नेसतो. अरे मी घरात नेसतो धोतर, पण मी म्हणलं आमचं जाऊ दे आता, चला आम्ही आता निम्मे आयुष्य संपवून बसलो. पण का नाही? साऊथची तरुण तरुण पोरं लुंगी नेसतात ना. मग तुम्हाला कसली लाज वाटते रे धोतर नेसायला, टोपी घालायला, वारकरी फेटा बांधायला? साधा फेटा बांधा, चला वारकरी तुम्ही संप्रदायातले नसाल तर. माऊली फेटा छान दिसतो, माऊली पगडी छान दिसते. सो कॉल्ड त्यांच्या स्टेटसला धक्का नाही. हा, तर हे जे स्टेटस आणि हे जे डोक्यात घातलंय ना तेच चुकीचं आहे. खरंय खरंय. कपाळावरती जर गंध लावायला तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही नाही आहात हिंदू. कसली लाज बाळगायची का आणि कशासाठी? मला त्याची कारणं कळू देत. म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण ह्याची चर्चा करू. म्हणून मी तुला थेट प्रश्न विचारला की नको छत्रपती शिवाजी महाराज, नको माऊली, नको तुकोबाराय, तर मग कोणते सांगा मला. नाहीये ना तुमच्याकडे ऑप्शनच नाही, उत्तर नाहीये ना. म्हणून म्हणतो की स्वतः या तरुण पिढीला मला शिकवायचं की अरे धोतर नेसा ना यार, काय सुंदर दिसतं, त्यावरती मस्त कोल्हापुरी पायताण घाला. अरे काय लोक नाही वळून बघणार तुमच्याकडे. ही या मातीची ताकद आहे, रांगडेपणा. हे करायला पाहिजे, पण ते यू शुड फील नाईस की ते मी छान कुर्ता धोतर आणि करकर वाजणारी कापशीची पायताण घातली कोल्हापूरची, ते छान दिसतं. ते सांगायचा मुद्दा एवढाच की या सगळ्याबद्दलचा प्रेम वाटावं म्हणून हे सगळे चित्रपट आहेत. मधल्या काळात जे अत्यंत विस्मृतीत गेलेले, हे जे विस्मृती म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणत त्याच्यावरती धूळ बसली होती, ती धूळ आम्ही तरुण पिढीसाठी झटकतो की आता हे बघा, हे छान आहे. इथून पुढचा प्रवास जर छान करायचा असेल तर हे फॉलो करा. हा व्यासंग व्यासंग वगैरे फार मोठे शब्द झाले. गोष्टी वाचा, काय केलंय ते वाचा, बस. तेवढ्याने तुम्हाला मग नाही होत असं. 25 किती हळहळलो मी 25व्या वर्षी त्या पोरांनी असं का करावं असं वाटलं असेल त्याला. कारण काही असू दे, करावं असं वाटलं आणि ते त्यांनी केलं, याचा धक्का जास्त बसला. आयटीतला जॉब होता, एक चित्रपट केला होता, म्हणजे लौकिक अर्थाने. मग कशाला केली आत्महत्या? असं होतं का नाही? खरंय. आता जे कारण असेल ते आपल्या कदाचित कधीच समोर येणार नाही. जे घडलं ते वाईट घडलं. आणि असा माझा कुठलाही लहान भाऊ मला नाही आवडणार त्यांनी असं केलं.
हे बघ, यश अपयश हे प्रत्येकाला आहे. खरं हा, ते छत्रपती शिवाजी महाराजांनाही चुकलं नाही, पण बोध घेऊन पुढे कसे गेले. निनाद काका म्हणतो ना, एकदा केलेली चूक महाराजांनी परत नाही केली कधी. हे सुद्धा शिकण्यासारखं आहे का नाही? खूप खूप शिकणार. तू आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्यास, तरुण पिढीला एक प्रोत्साहन दिलं, त्या बाबतीत तुझं खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण.